ताई, बघा आज किती आनंदाचा दिवस आलाय. तुम्हाला तुमची नात परत मिळाली आहे आणि ती सुद्धा कोण? तुमची आवडती कमळी. तुम्ही म्हणायचात ना, माझी नात अगदी कमळी सारखीच हवी. मग पहा, देवानी न्याय केला. तुमची नात कमळीच आहे. ताई, आता सगळं किती छान होतंय ना. मग तुम्ही सुद्धा पटकन बऱ्या व्हा. काळजी घ्या. मी येईन परत तुम्हाला भेटायला. ए मॉम, गावछाप कमी कुठे दिसत नाहीये कुठेच. आता मला काय माहिती कुठे असेल ती. पण आहेस ना खरंच. आणि का कमी हे सगळं काय सुरू आहे? तू अन्नपूर्ण आजींची नात, हे कसं झालं अचानक? आणि हे एवढे सगळे पुरावे तुला अचानक कुठून मिळाले? सकाळपर्यंत तर नव्हते. द वर्स्ट पार्ट इज तुम्हाला काहीच सांगितलं नाहीस यातलं. अगेन राजन काका, काय झालं? आजी ठीक आहेत ना? हो बरी आहे, पण मला जरा तुझ्याशी थोडंसं बोलायचं. बस गाडी. बोला की काय झालंय? सगळं सांगतो. फक्त आपल्याला इथे नाही बोलता येणार बाळा. मी सांगतो तुला. बस बस बस. निंगे, अगं तू इथं? कमळे, मीच तिला इथे बोलवलंय कारण तिला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. कसली कल्पना? कमळे, आईची अवस्था खूप कठीण आहे. आईला ह्या अवस्थेतनं बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टर म्हणाले. काका तुम्ही असं का बोलताय? खरं तेच सांगतोय कमळे. तिला यातून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तिच्या मोठ्या नातीने घरी येणं फार महत्वाचं आहे. आणि ते सुद्धा आज रात्री 12च्या आत. अहो काका, पण आपण एवढं लवकर तिला हुडकायचं तरी कसं? मला माहिती आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, पण आता आपल्याला आईसमोर तिची मोठी नात उभी करावीच लागेल. म्हणजे आपण आता काय करायचंय? कमळे, आईची मोठी नात म्हणून तुलाच उभं राहावं लागेल. आईच्या जीवासाठी कर ग कमळे. नाही म्हणू नकोस. कमळे, एखाद्याच्या भल्यासाठी काहीतरी करायला मिळालं तर तो देवाचाच आदेश असतो असं आपला आबास म्हणायचं की नाही. मग अन्नपूर्ण आजींसाठी तुला हे करायलाच पाहिजे. तू काय नाही म्हणणार आहेस बाई? आणि कमळे, तू काही चुकीचं करणार नाहीयेस, पण आईचा जीव वाचवण्यासाठी हाच एक मार्ग आहे ग. काका, अहो मी असं खोटं वागून अन्नपूर्ण आजींसमोर जायची हिंमतच कशी करू? नाही, माझ्याच्यानं नाही होणार. हो, मी नाही फसवू शकत आजींना. कमळे, तू आईला अजिबात फसवत नाहीयेस, उलट तिला वाचवतेस. तुला माहिती आहे मी कामात किती बिझी असतो ते. हा सगळा कारभार जर अनिकाकडे गेला तर माझी आत्या कामिनी आणि अनिकाची आई रागिणी यांच्याकडे सगळं राज्य जाईल बाळा. आणि मग ती लोक माझ्या आईबाबांची कशी काळजी घेतील हे मी तुला सांगायची गरज नाही कमळे. माझा विश्वास नाहीये त्यांच्यावर. इनफॅक्ट माझ्या घरात असणाऱ्या कोणावरच माझा विश्वास नाहीये कमळे. पण माझ्या आईला वाचवण्यासाठी मुलगा म्हणून हाच एक टोकाचा मार्ग माझ्या समोर आहे. काका, अन्नपूर्ण आजींसाठी मी काय बी करायला तयार आहे. खरं हे करायला माझं मन धजावत नाही. काका, मी नाही करू शकत आहे. अहो मी गावाकडनं आलेली साधी मुलगी आहे. मी तुमच्या मुलीची जागा कशी काय घेऊ? ह्यो हक्क कसा काय दाखवू? नाही काका, मी असं नाही करू शकत. कमळे, तू हॉस्पिटलमध्ये असताना
मला वडिलांचा दर्जा दिला होतास, त्याच नात्याने मी तुझ्यासमोर हात जोडून विनंती करतो की माझ्या आईला वाचव कमळे. काका काय करताय तुम्ही? कमळे, तू आईशी खोटं बोलशील किंवा आईला फसवशील याची काळजी वाटेल ना तुला. मला मान्य आहे, पण कमळे आई बरी झाल्यानंतर मी तिला सगळं खरं खरं सांगेन की तू तिच्यासाठी तुझ्या तत्वांना कसं बाजूला ठेवलंस ते. मग आईला तुझा राग नाही येणार, उलट अभिमान वाटेल कमळे. पण या सगळ्या आधी आईला वाचवणं गरजेचं आहे कमळे. बोल, होशील माझी मुलगी? बनशील अन्नपूर्णा महाजनची मोठी नात? कमळे, अगं ज्या आजींनी आपण इथं मुंबईत आल्यावर आपल्याला आधार दिला, त्यांच्यासाठी आपण एवढं करू शकतोय की ग? ठीक आहे, मी अन्नपूर्णा आजींची मोठी नात व्हायला तयार आहे. कमळे, पण तू अन्नपूर्णा महाजनची मोठी नात आहेस हे सगळ्यांसमोर सिद्ध करणं इतकं सोपं नाही आहे. मी सांगतो तसं करा. हे बघ, काका, गौरी मावशीचा मला फोटो बघायला मिळेल का? कामिनी आणि रागिणीने गौरीचे सगळे फोटो जाळले का? कमळे, मला माझ्या मुलीपर्यंत पोचायचं आहे, पण किती अडचणी येत आहेत बघ ना मार्गात. पण सगळ्यात आधी आईला बरं करायचं आहे. काका, आता तुम्ही नका काळजी करू. तुम्ही अन्नपूर्णा आजींसाठी मला जीव द्यायला सांगितलं तरी बी मी तयार आहे. अहो सर, त्याचं काय झालं, गेलं 2 दिवस कमळी लयच टेन्शन मध्ये होती. म्हणजे मला बी असं वाटत होतं की हिचं काय बरोबर चाललेलं नाही. अहो, तिचं अभ्यासात बी लक्ष नव्हतं. हेही मला सांगितलं नाहीच ना निंगी. एनिवे, अन्नपूर्णा आजींची तब्येत सुधारते ही चांगली गोष्ट आहे. त्यातसही तुला नात मानतातच. दॅट्स अ गुड थिंग. कॅरी ऑन. क्रिश, क्रिश, थांब. याला काय अर्थ आहे? हा, काय अर्थ आहे? तुम्हाला बाय न बोलता जात होतास. मला बोलायचं नाही इम्पॉर्टंट तुझ्याशी. बोल. असं कसं? यांच्या समोर बोलू मी? तू चल. का? बहीण आहे ना तुझी. हिला मी बहीण मानत नाही. आणि तू चल ना, मला तुझ्याशी बोलायचं. चल चल. आणि का काय आहे? मला असं बाजूला घेऊन यायचं नाही. क्रिश, वाय यू टॉकिंग इन दिस टोन? तू एवढा रूढ का बोलतो? मला हेच कळत नाही. ती तर गावछाप, एवढी गावछाप कमळी आहे, तरी तिच्यासोबत मात्र गोड गोड बोलतो. आणि मी अशी असून माझ्याशी. मी कोणाशी कसं बोलायचं तू मला नाही सांगायचं. तो माझा प्रश्न आहे. आधी तू लोकांशी कशी वागतेस ते बघ. मॅनरलेस.